हे काढायचं आहे. मला सांगायचं त्यांच्या चिंतनामध्ये की आमच्या बुद्धीच्या तबकड्या उलट्या बसल्या, उलट्या झाल्या. जे नाही ते आहे वाटायला लागलं आणि जे आहे त्याचा पत्ता लागेना, आहे त्याचा पत्ता लागेना, आहे त्याची ओळख होईना. म्हणून नसलेल्याने आम्हाला खंडवलेलं आहे, म्हणून नसलेला आम्हाला फसवते, म्हणून नसलेला आम्हाला कुठे 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 फिरवते, म्हणून नसलेला आम्हाला दारोदार भीक मागायला लावते. हो, असं महात्म्याचं सांगणं आहे. आणि ही गोष्ट आम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात यावी, ही गोष्ट आम्हाला कळावी. म्हणून साधू संतांनी आपलं अंतःकरण ग्रंथाच्या निमित्ताने आपल्या समोर उपस्थित केलेलं आहे. ग्रंथ हे त्या त्या महात्म्याचं अंतःकरण आहे. लक्षात साक्षात माऊली बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, साक्षात माऊली आपल्याबरोबर संवाद साधतात. अमृतानुभवामध्ये साक्षात आद्य शंकराचार्य संवाद साधतात आपल्याबरोबर. आज इथे या क्षणी श्लोक उच्चारल्याबरोबर महात्मा बोलत राहतो. शब्दामध्ये आहे माझा रमाकांत, तो महात्मा त्या शब्दाने प्रगट झालेला आहे. शब्द प्रगट आहे पण त्याचा लक्षार्थ गुह्य आहे. प्रगट गुह्य बोले, प्रगट शब्द आहे आणि अर्थ आहे तो लक्ष आहे, तो गुह्य आहे. महात्मे सांगायचे ग्रंथ ही बांधलेली शिदोरी आहे, ग्रंथ ही बांधलेली शिदोरी आहे आणि संत हे सोडलेली शिदोरी आहे. संत ग्रंथाशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. ग्रंथाने आपलं कमी जास्त आहे की काय ते तपासून घ्या. शास्त्र महात्मे पुढे चालतात आणि शास्त्र तयार होतं नाही. महात्म्याला
तीन अक्षर आहेत ना ती. अ आहे, अला काना आहे, क कपास आहे, त्याला आहे काना आहे आणि शामृग असतो. बरोबर? असे तीन शब्द आहेत. मग आपण जेव्हा आकाश शब्द उच्चारतो त्यावेळेस या तीन शब्दच आपल्यापर्यंत आपल्याशी लक्षात येतात का शब्द कुठल्या कुठे जातात आणि आकाशात साक्षात उभं राहतं. काय आपला अनुभव काय? आकाश आकाश असं व्यापक आकाश. पहा, शब्द जेव्हा त्याच्या अर्थापर्यंत पोहोचतो तेव्हा शब्द राहत नाही. व्यवहारातला अनुभव सांगतो. शब्द अर्थ प्रकट करतो, शब्द गेला निघून, शब्द राहत नाही. जोपर्यंत शब्दाचा अर्थ प्रकट नाही तोपर्यंत शब्द आहे. शब्दाने अर्थ प्रकट केला की शब्द संपला. आकाश शब्द कुठपर्यंत आहे? आकाशापर्यंत वृत्ती जाईपर्यंत. आकाशापर्यंत वृत्ती गेली का आता शब्द आमच्या लक्षातच नाही. पण शब्दाने आकाश आकाश ही व्यापकता लक्षात आली नाही. हा, चपाती. काय चपाती? तीन अक्षर. चपाती मागितल्यानंतर चपाती देतो का तीन अक्षर लिहून देतो? खाणाऱ्याच्या लक्षात आहे, अक्षराला काही किंमत नाही. आणि देणाऱ्याच्या लक्षात आहे, अक्षर मागितली नाही, चपाती मागितली म्हणजे आता चपाती असं लिहून द्या. जमेल का? मला काय सांगायचं आहे, शब्द आपली शक्तिवंती प्रगट केली त्या गुह्यापर्यंत पोहोचला की शब्द राहत नाही. आणि मग आमचा प्रबोध हा शब्दापर्यंत मर्यादित आहे का त्याच्या लक्षणेपर्यंत जाऊन व्यापकत्व लक्षात आणून दिलेलं आहे. आणि शब्द शब्दच असं नाट्य म्हणायचे, नुसती नागपुडी ओढू नको. काय सांगायचं हे? नुसती नागपुडी ओढू नको. ते काय सांगतंय ना ते पहा. ते कुठेतरी तुला घेऊन चाललेलं आहे, कुठेतरी तुला असं व्यापक ते काय आहे ते लक्षात आणून देत आहे. ते शब्द नाही. ओम तत्सत ऐसे. ओम तत्सत ऐसे. हा, ओम तत्सिद्धी ऐसे पहिलं वस्तुवरी. हे बोलणे ते तर नेत असे. हे बोलणे ते तर नेत असे. बरोबर? बोलणं म्हटलं की अलीकडे लक्षात ठेवा. काही बी बोला तुम्ही, ब्रह्म बोला नाही तर ईश्वर बोला, नाहीतर माया बोला नाही. काही बोलणं म्हटलं की वाचा आणि वाचा आली म्हटलं की तिथे ते अपूर्णता आली. लक्षात ठेवा. बोलेची बोल बोलीची माऊली मला तो सांगतो बस. अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरी भरली, रचोनी गोष्टी केली वेळेची. अप्रमेय प्रमेय भरले. शब्दात मी नाही म्हणतोय, कशी कशी रचना करून आपल्यापर्यंत रचवलेला
मावशीला कधी चिंता पडली का माझ्या रेणुकाचं कधी लग्न होईल? माझी रेणुका आता दिवाळीला येणार आहे सणासुदीला, तिने काहीतरी करायला का? ती मम मध्ये नाही, ती अहम मध्ये आहे. आणि आम्ही हुशार, आम्हाला बुद्धी आधीची मिळाली. अहम मध्ये तर पॅक आहेच आहे, पण मम मध्ये पण पॅक झालं नाही. मी मध्ये तर आहेच आहे, पण ममने सुद्धा जाम केलेलं आहे. अहो जनावरं बरी निर्दुष्टपणे मरतात, ते वासनेमध्ये जातात बिचारी, पण आम्ही वास मम 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 मध्ये अडकला, मध्ये पण अडकला आणि मम मध्ये पण अडकला. याच्यासाठी नाही आम्हाला बुद्धी दिली. बुद्धी कशासाठी दिली? एका केशवराजे शुद्धी. तो जो सिद्ध आहे, तो जो केशव सिद्ध आहे, तो मी आहे, आहेच आहेच. असण्याबद्दल दुमत नाही, असण्याचं चर्चा नाही. कुठलाच ग्रंथ याला विरोध करू शकत नाही. मी आणि ते एक आहे, आहेच. फक्त आम्हाला ते नाही असं वाटतंय, एवढा घोटाळा आहे. ते पाठीमागचे संस्कार आहे. जन्माजन्मामध्ये आम्ही काय केलं? संसारच केला. सर्व जन्मांमध्ये काय केलं? संसारच केला. सर्व जन्मांमध्ये काय? मी देह आणि मी मरणार झाली. आणि ते संस्कार घेऊन आम्ही इथे आलो. आणि ते न सांगता आम्हाला संसार करायची कुठलीही शाळा नाही. लग्न झालं की सहज मुलं त्याला वाढवत नाही. सहज आमच्या पहिलं ज्ञान आमच्याकडे, पहिले संस्कार आमच्याकडे दृढ आहे. आणि ते संस्कार घालवण्यासाठी हे सगळं विनियोग, ही सगळी रीत जी आहे ती आपल्याला महत्वाची आहे. बस कितीतरी उदाहरणं सगळं वेदांतिक प्रक्रिया महात्म्याने सांगितल्या. पाणी तयार आहे का पाणी दुसरीकडून आणायला लागतं? वेदांत कसं सोपं. पाणी मग पेढे कशाने वाटले? सगळ्यांना माहितीची गोष्ट. मागण्याचा सोपा वेदांत. काय केलं? पाण्याच्या वर जे आलेलं आडवं होतं, ज्याला काय आपण दगड, माती, धोंडे काय जसं असेल, काही ठिकाणी पाषाण आहे, काही ठिकाणी माती आहे, पण पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही अडथळे आहेत. आता पाण्यापर्यंत पोहोचलो आम्ही. आता ती जी साधनं होती, ती साधनं कुठे ठेवली? ती जेसीबी होती, काही माणसं लावली होती कामाला, काही सुरुवाती आली होती, कोरी कवडी, दगड, काय तर पाट्या नाही का, टिकावं लागेल असं त्याला ते आणलं होतं. त्याचं आता काय काम राहिलं? म्हणजे पाणी प्राप्तीसाठी साधन आहे का पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन आहे? लक्ष द्या. लक्ष नसते, अधिकारी आहे, त्यामुळे मजा येते. साधन कुठपर्यंत आहे? साधन कशासाठी आहे? का पाणी लावण्यासाठी? टिकाऊ पाणी देतं का तिथं गेल्यानंतर? त्याच्याशी पाणी पाणी अगोदरच आहे. मग काय केलं साधनाने? वरचं सगळं आणि मग साधन देखे आत्मसाक्षात्कारू, देखो नि होईल रुचरू, साधन हतियारू चिठे. मावली आम्हाला काय गोड शिकवत हळूच साधन संपला आता का? किंवा ब्रह्मे म्हणून ब्रह्मेशी या ऐक्याचा समूह ऐक्याचा धनंजया होत असे ते उपाया ओढ पुढे. ज्या वेळेस ऐक्य पावतो त्यावेळेस सगळी साधनं बाजूला होतात. तृप्ती झाली अशी साधने सरती पैसे सहजच. अहो जेवल्यानंतर ताट काय काकीला मारून घेतले का गळ्यात मारून घेतले? जेवण संपलं. भेळ खाल्ल्यानंतर त्या कागदाला काय करावं? नाही त्याच्यामुळे आम्हाला भेळ मिळाली, आता काय करायचं? की सहज टाकून देतो का त्याच्याबद्दल काही म्हणत आहे? भेळ भारताला तोरट तोडला, खाल्लं, भेळ दिलं टाकून. पत्रावळी जेवण म्हणलं, पत्रावळी चालली तिकडे. साधन अत्यंत महत्वाचं आहे, पण साधन म्हणजे साध्य नव्हे. लक्षात ज्ञान तयार आहे बाबा सांगायचे,
बरं का. आज्ञा घालवायचं आहे. येत उन्मळवया दोषे सायासची काय असे काय बाळा बागल देशे गवडावा लागे. काय गंधर्व दुर्ग काय पाडावे, शेषविषण काय मोडावे, गोवाला बघून तोडावे खरपुष्प. आकाशाला फुल असेल तर तोडावं, सशाची शिंग मोडावी. का हे ढग तयार होतं ते काय तेवढं किल्ले बांधले जातात ना ढगाकडे ते पाडावे. थोडा वेळ थांबा ना, ते जाणार आहे का बागुलाला घालवण्यासाठी कोणत्या काठीनं मारावा. काय बाळा बागुल देशे गवडावा. काय करावं. तुमच्याकडे तो बागुल जास्त का पोरगा असा आगाव आहे की जेवत नाही म्हणून त्याला बागुल आणावा लागतो, बागुल सांगावा लागतो त्याला, आणि बागुल त्याच्या डोक्यात बसवावा लागतो. बागुल म्हटलं की पटापट घास मोठं घेते गपचूप घेऊन बघते सांगतो. पण आता त्या आईला माहिती आहे ही खोटं आहे ते, त्याला माहिती आहे का मला सांगा. ते मोठं झालं म्हणजे आई बागुल आई माझ्या बरोबर चल म्हणजे जा ना आता मोठं नाही म्हणजे बागुल आहे ना. अरे म्हणजे घोटाळा झाला म्हणे उद्या बागुलचा क्रियाकर्म करायचा आहे आपल्याला, त्याचं धावा घालून टाकून उद्या आपण
हा घोटाळा काढायचा आहे आपल्याला. या घोटाळ्याविषयी चर्चा करायची आहे आणि तो घोटाळा आहे असं सिद्ध करायचं. घोटाळ्याविषयी सगळी चर्चा. अख्खा संसार घोटाळ्याचा. परमार्थ पाणी पिऊन विचार करून सांग. संसार घोटाळ्याचा आहे. परमार्थ तुला सर्व अधिकारी मंडळी आहे. असं हे बोलणं झेपलं पाहिजे तुम्हाला. हे बोलणं झेपलं पाहिजे. ते काय कच्चा असला तर बुद्धी भेदू. कच्च्याचा बुद्धी भेदू. म्हणून सावधानता बाळगावी आपल्याकडे. कारण त्याला ते ताकद नसेल मिळवायची तर ते अगोदरच यायची मारामारी. असं काय आमचा बरंच आहे. तुम्ही सांगते एकाने सांगितलं मी शाळा सोडली. दुसऱ्याने सांगितलं मी गेलो नाही तेव्हा मी पण सोडली. शाळा कोणी सोडली? दोघांनी. एकाने शिकून सोडली आणि एकाने न जाता सोडली. शाळा सोडली दोघांनी. शिकून शाळा सोडणं हे कसं आहे? रीती नाही. त्याला काहीतरी आहे आणि तो शाळेतच गेला नाही. तो सांगतो तू जशी सोडली तशी मी तू जात नाही शाळेत मी पण जात नाही. आता काय मला सांगणार? असा जर कोण बुद्धिभेद करून देत असेल म्हणजे आता आम्ही बंद केलं मग आमचं तर पहिलंच बंद आहे. आम्ही काय चालू करून बंद केलं आणि आमचं आम्ही बंद ठेवून बंद केलं. असा याला काय म्हणतात की एक कुशंका आहे किंवा अविचार आहे, अविवेकी बुद्धी आहे ना, ही आपल्या लक्षात आली पाहिजे. महात्म्याची एक स्थिती आहे ती स्थिती आणि ही अज्ञानातली जी स्थिती आहे या स्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ही गोष्ट आपण समजून आपल्याला घोटाळा लक्षात आला पाहिजे आणि घोटाळा नाही असं चिंतन करून ती गोष्ट बाद करता आली पाहिजे. परमार्थामध्ये नाश नाही, परमार्थामध्ये बाद पद्धत वापरायची. नाशासाठी क्रिया लागते आणि बाधासाठी विचार लागतो. परमार्थ विचाराचा आहे का क्रियेचा आहे? चांगला का चांगली क्रिया काय सांगितले? सूक्ष्म विचार करा, बारीक विचार करा. विचार अंतीच आशक्त खोटं आहे असं ठरवलं का काठी घेऊन मारून खोटं आहे असं ठरवलं? काय आपलं विचारावरती काय ठरवलं? अंती तोच आरसा चिमणी समोर ठेवा, तोच आरसा कुत्र्यासमोर ठेवा. चिमणी टोची मारेल त्याला का तिला माहिती आहे ते खरं आहे ते. आणि आम्ही म्हणजे काय पावलं चिमणी चिमणी पावलं नाही. आमचंही तसंच आहे. आमचंही तसंच आहे. तुम्ही आरशात फक्त खोटं मांडलं, आरशात खरं मांडलं आणि आम्ही हे खरं मांडलं. चिमणी तिथं फसली ना आम्ही तिथं फसलो. विचारांती ते खोटं ठरवलं, काही करायला लागलं नाही. तसा परमार्थामध्ये विचार आहे. श्री गुरुनी आम्हाला विचार दिला, श्री गुरुनी आम्हाला ज्ञान दिलं, का गोष्ट सांगितली. चांगला विचार करू. काय दिलं आम्हाला? काय दिलं? काहीतरी दिलंय ना आम्हाला. मोठके हा म्हणा होईल कोण हा प्रत्यक्ष पाहावं लागेल. मोठं काहीतरी आम्हाला दिलेलं आहे श्री आणि ते अगोदरच आमच्या हृदयामध्ये होतं आहे. काय ज्ञान आहे आणि दिलं काय? ज्ञानाने ज्ञानाला विशेषत्वामध्ये आणलं. जे सामान्य ज्ञान होतं ते पेटवली ज्योत, निज ज्योत होती ती ज्योतीची निज ज्योती आणि ती ही उभी मूर्ती विटेवरी. आम्हाला सगळ्यांच्या पाठ निज ज्योत होती तिला स्पार्क करायला. सगळं सामुग्री सरी मोक्षाच्या सामुग्री
ज्ञान ज्ञानच आहे बाबा. आणि मला काय कळतं हे काय आहे? ज्ञानच आहे. मग तुम्ही सर्वज्ञ आहात की अल्पज्ञ आहात? हा, तुम्ही सर्वज्ञ आहात दोन अंगाने, एक कळण्याच्या अंगाने आणि एक न कळण्याच्या बाजूने. तुम्ही कसे आहात? सर्वज्ञ आहात, साक्षात आहात. काही न कळून कळतं आणि काही कळून कळतं. त्यांनी एक मुद्दा आपण परत घेऊ, आता विस्तार करावा लागतो. कळणं जे आहे ते अज्ञानात आहे. आम्ही झालो आयशे म्हणे तो काहीच म्हटलं, जर आपण तो विषय पुढे घ्यावा लागेल आपल्याला. कारण आता प्रस्तावनेचे काही विषय सांगितले की आपल्याला चार काही एक दिवस किंवा एक मिनिटाचं काम आहे, पण हे सगळे संस्कार घालवण्यासाठी आपल्याला हे सगळं करत 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 पुढे जायचं आहे. आणि त्याला अनुसरून आत्मबोध या ग्रंथाचं चिंतन, संपूर्ण श्लोक होणार नाही, पण काही 4-5-10 श्लोकांवर आपल्याला प्रकाश टाकायचा आपण प्रयत्न करतो. आत्मबोध या शब्दाचा थोडी बोध केली तर आत्म्याला बोध आहे का? आत्म्याला बोध असा होतो का अर्थ त्याचा? नाही. का आत्म्याचा बोध होतो? बरं, आत्म्याला बोध लागतो का? आत्म्याला बोध असतो का? नाही. मग बोध करायचा कोणाला नेमका? आत्मा चैतन्य आहे, चैतन्याला बोधाची गरज नाही आणि जनाला बोध कळत नाही. आता ह्याला किती जरी प्रबोध दिला, ह्याला तुळस बिळस तोंडात घालून सगळं काय केलं, काय होणार नाही. जनाला बोध कामाचा नाही आणि चैतन्याला गरज नाही. मग बोध आहे कोणाला? चिदाभासाला. चिदाभासा. सुरुवात बरोबर झाली, कुठे इंजेक्शन घ्यायचं कळायला पाहिजे ना. आपल्याकडे बाबा काय दूध रेड्याला इंजेक्शन पकाने. आता ते कधीतरी बरं होईल का मला सांगा? या जडावर किती संस्कार केल्यानंतर ते नीट होईल? ते झिजेल मारलं, ते झिजेल मारलं. झिजले की नाही? पांडुरंगाचे पाय झिजले की नाही? आता त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे. दुसरी प्रक्रिया मला कळण्यात आली. दुसरी की तिसरी बाबा? मला कळतं तोपर्यंत दुसरी, पण आता त्याच्या आधी पलीकडे काय झालं असं माहिती आहे? झिजले की नाही ते पाय? हा, मला जे चांगलं कळतं की 1 वर्ष बंद ठेवून 6-7 3 महिने ते प्रक्रिया तिथे करत राहतात. म्हणजे आता पुन्हा त्याचा विस्तार करायला लागतो. तेवढ्यात पटकन समजलं पाहिजे आपल्याला काय सांगायचं आहे. मग जडाला जो आहे, जडाला बोध आहे का चैतन्याला बोध आहे? अगदी बरोबर. चैतन्याला बोधाची गरज नाही आणि जडाला करून काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. दगडासमोर उभं राहिलं, चांगलं गायन केलं, कीर्तन केलं, काही परिणाम नाही. आणि 2 शिव्या जरी दिल्या तरी काही परिणाम नाही ना त्याचा. आणि चैतन्याला त्याची गरज नाही. बोध आहे कोणाला? हे बरोबर आहे, दोघांना पण नाही, पण आहे कोणाला? ही सगळी ग्रंथ संपूर्ण कोणासाठी आहे? हे सगळं श्री गुरु कोणाला सांगतात? तुमच्यासमोर काय बोलणार? तुम्ही सगळेच ज्ञाते आहात श्रोते, आणि ज्ञाते श्रोते आहात म्हणूनच वाणी तुमच्या बरोबर एकरूप होऊन संवाद होतो. बोध आहे कोणाला? कोणाला बोध करायचा आहे? ठीक आहे, बरोबर. इथं चुकीचं कोण बोलणार नाही एवढं लक्षात ठेवा. फक्त आपल्याला अजून पॉईंटवर यायचं एवढंच. कसं चुकीचं तुम्ही बोला, पण कोणाला चुकीचं ठरवणार? मन जड आहे का चेतन आहे? आपण एक एक मुद्दा क्लिअर करू. जड आहे का चेतन आहे? मन जड आहे का चेतन आहे? ठीक आहे, त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. सगळा अधिकारी वर्ग इथं बसलेला आहे.
प्रश्नाला तो प्रश्न थोडा पुढे आला पाहिजे विचाराने की मन जड आहे का चेतन आहे? मन जड आहे म्हणजे ताई आपल्याला थांबायला लागेल पुन्हा मुद्दा अर्थ नाही ना. चेतन एकच आहे का चेतन अनेक आहे? चेतन एकच आहे. मग कुठलीही गोष्ट त्याच्यामुळे जर चेतन वाटत असली तर ती चेतन असू शकत नाही. फॅन फिरतोय ना? फॅन फिरतोय की नाही? फॅनचं फिरणं फॅनवर आहे का त्याच्या मागे काय आहे? लाईटच्या बटनावर आहे का लाईटवर आहे? बरोबर की नाही? मग लाईट त्यातलं कोणतं लाईट आहे नेमकं? त्याचं पातळ लाईट आहे का वरची जाळी लाईट आहे का बटन लाईट आहे का आतली वायर लाईट आहे का वायर मधली वायर तांब्याची आहे ती लाईट आहे? कोणती लाईट आहे? सगळं जड आहे. तांब्याची लाईट नाही, त्याच्यावरची प्लॅस्टिकची ती कव्हर ते लाईट नाही, त्याचं बटन लाईट नाही, त्याचे पंखा ते लाईट नाही, त्यात सॉकेट जोडले ती लाईट नाही. लाईटच नाही ना. तुम्ही सांगितलं ते सगळं जड आहे. लाईटच नाही ना. काही लाईट नाही म्हणजे मग लाईट कशी असेल तिथे? बघायचं घातला. बोला. हात लावल्यावर करंट बसेल ना. लाईट नाही, लाईट नाही का तिथे? आहे ना, करंट बसतो ना. आहे कसं कळेल? फॅन हवा देतो. फॅन फिरतो म्हणजे लाईट तिथे सिद्ध आहे. लाईट परिणामाला पावली पाणीला धरून. लाईट परिणामाला नाही पावली, लाईटच्या सत्तेनं फॅन परिणामाला पावला असं म्हणायला लागेल. लाईटीचा अनुभव घ्यावा लागेल. आता माहिती आहे ना परत कशाला काही गोष्टी दुसऱ्याच्या अनुभवाने शिकाव्यात म्हणजे बरं. एखाद्याने सांगितलं होतं तिथे खड्डा आहे पाय मोडून त्यामुळे तसा कसा मोडेल मी टाकून बघतो मग मोडतोय का नाही. मोडल्यानंतर म्हटलं हा तुम्ही बोलला ते खरं. आज कुणीतरी सांगितलं धक्का मारणार आणि ते हात कशाला घालायला. मला काय सांगायचं आहे, दिसत नाही जे हाताला येत नाही तरी सुद्धा लाईट तिथे सिद्ध आहे. लाईट ओळखली तर लाईट पाहिली तर लाईट धरून बघितली. ओळखली. लाईट ओळखली कशावरून? हे पुढे जे चाललेलं कार्य आहे ना, हो कार्यावरून कारण आणि कारणावरून अधिष्ठान. कार्य आहे म्हणजे कारण आहे आणि कारण आहे म्हणजे अधिष्ठान. अधिष्ठानाला अध्यस्त कारण आणि अधिष्ठान आणि कारण मिळून कार्य. कार्यावरून कारणाकडे, कारणावरून अधिष्ठानाकडे. कार्याची दृष्टी काढा, कारणात आला, कारणातून अधिष्ठान. कारणात कार्यामध्ये अनेकत्व आहे, कारणामध्ये दोन आहे, अधिष्ठानामध्ये एक आहे, ते तुम्ही आहात. विषय स्वतंत्र आणि मुळीके, जनिके आणि निरुपाधिके. हो, कार्य, कारण आणि अधिष्ठानाचा बाबा आपण याला चिंतन केलं. नगरच्या तिकडे पुढं नेपकीला खातगावला या कार्य कारण आणि अधिष्ठान तीनच मुद्दे होते. 7-8 दिवस तिकडे आम्ही. आपला जो मूळ मुद्दा आहे की चेतन एक आहे, बाकी दुसरी कोणतीच गोष्ट चेतन नाही. एवढा मुद्दा क्लिअर करू की बोध कोणाला नेमका आणि मग आपला वेळ आपला संपलाय. तसं जास्तच घेतलं मी थोडंसं चालू 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं अगोदर वेळेच महत्वाचं नाही. आपलं बोलणं संपलं बाकी काही विषय. बोध नेमका कोणाला? श्री गुरूंचा बोध कोणाला? हो, हे ग्रंथ बोध कोणाला? हे आत्मबोधाचं चिंतन कोणाला? सगळं पारायण कोणाला? सगळं कीर्तन कोणाला? काय हरिपाठ कोणाला? नामस्मरण सगळं कोणाला? तेवढं शोधू आणि त्याला धरून त्याच्यावर सगळे आपण काय करू? अभिषेक करू सगळ्या.
तीन मिळून जीव. हा उपाधी. कुठली उपाधी? उपाधीचं नाव सांगा. उपाधीचं नाव सांगा. कोणती उपाधी? तर सगळ्या आहेत. अंतःकरण उपाधी. बरोबर. हा अंतःकरण उपाधी. हा पुढे कोणतं चैतन्य अंतःकरण उपाधीला अधिष्ठान? उपाधीला अधिष्ठान चैतन्य कुटस्थ चैतन्य. हा तिसरा चिदाभास. तिघांना मिळून जीव म्हणायचं. मग तीन मिळून तीन होतात का तीन मिळून एक होतं? एक चैतन्य, एक अंतःकरण उपाधी आणि एक त्या अंतःकरण उपाधीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे त्याला चिदाभास. हे तीन मिळून काय झालं? जीव. मग हे तीन मिळून तीन होतात का तीन मिळून एक होतं? मोजायला तीन, दिसायला दोन आणि असायला एक. तीन मिळून तीन होतात का तीन मिळून एक आहे? हा एक आहे. हा कसं एक आहे? मी जरा विचारत आहे आणि तुम्ही बोलत म्हणजे आपल्या बरोबर काम पुढे जाईल. सांगा सांगा. चिदाभास म्हणजे काय आहे? चैतन्याचा आभास. आभास खरा असतो का? नाही. आभास कशामुळे पडलाय? आरशामुळे, उपाधीमुळे. उपाधी कोणाचं कार्य आहे? अविद्येचं. अविद्या खरी का खोटी? अविद्या येणे नावे. मी विद्यमानाची नव्हे. अविद्या सांगत असे स्वभावे. अविद्येची स्वभावे सांगत असते. अविद्येची स्वभावे सांगत असते. बरोबर. ती काय सांगते स्वतःच? माया किंवा अविद्या की मी कशी आहे? नसलेली आहे. नसलेली अविद्या, नसलेली वस्तू अधिष्ठान स्वरूप असते. कल्पित वस्तूचा लय अधिष्ठानामध्ये होतो. दोरीवरच्या सर्पाचा लय दोरीमध्ये होतो, कारण ते कल्पित आहे. मग कल्पित अंतःकरण आहे, कल्पित अविद्या आहे. मग ती कुठे जाईल? अधिष्ठानात. बरोबर. आणि चिदाभास मूळचाच कोणाचा आहे? तुम्ही आणि तुमचं आरशातलं. एक का दोन? तुम्ही आणि तुमचं दिसलेलं आरशात. एक का दोन? दिसायला असायला निश्चय आहे ना. तसं तिथे पडलेलं ते जे आहे चिदाभास ते आणि अधिष्ठान चैतन्य एक. आता तीन वस्तू तीन झाल्या का तीन वस्तू एक? हा जो चिदाभास आहे ना, जो काय झालेले आपल्या आई बाबाला विसरला. कोण आहे त्याचे आई बाप? आपले आई बाप कोण? त्याचे म्हणण्याविषयी आपले कोण आहेत? आपले आई बाप कोण आहेत? हे या जन्मातले आहे. हे या जन्मातले आपले आई बाप. हे देहाचे आई बाप आहे. गेल्या जन्मात आम्ही सांगतो, गेल्या जन्मात आम्ही रेडको होतो तेव्हा आई बाप कोण होते? त्याच्या गेल्या जन्मात आम्ही शिकरू होतो तेव्हा कोण होते आई बाप? हे देहाचे आई बाप बदलत आलेले. पण आमचा मायबाप जो आहे तो परब्रह्मा, मायबाप आहे. हो, तो मायबाप आहे. आमचे साधू संत स्वरूप आम्ही आमचे मायबाप आहे. हो, तिथूनच आम्ही आलो म्हणून ते आमचे मायबाप आहे. हे हा मायबाप विसरला आणि नादी कोणाच्या लागला? बुद्धीच्या नादी. बुद्धीच्या नादी लागला. तिच्या नादी लागून तिला माझी समजायला लागला आणि मी तिचा आहे असं समजायला लागला. आणि दोघं मिळून हे सगळं माझा आहे असं समजायला लागले. मरायला बी लागले, जन्माला बी लागले. कोणाच्या नादी लागलाय? कोण? चिदाभास. जीव लागलाय बुद्धीच्या नादी. का? न कळू. मी बुद्धीचा, बुद्धी माझी, माझं दोघांचंच हे सगळं आहे. आम्ही दोघे जास्त हुशार आणि श्री गुरु काय करतात? रट्टा देतात. काय? ह्या वाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. आता कुरवाला नाही, आता हात ठेविला नव्हे. उठ. आई बापाला सोडून लागला तिच्या नादी. त्याला आठवण करून देतात, तू कोण आहेस? तू कुठला आहेस? तुझं कोण आहे? मूळ काय आहे? चिदाभास
मग त्याला ती जाणीव झाल्यानंतर इथेच प्रबोधाची भूमिका आहे. हीच प्रबोधाची भूमिका आहे जी उलटी फिरते. हो पोहणारा खाई उलटी बाहेर चंद्रभागा नदी पुढची सुरुवात तिची धारावाही उलटी आणि मोहनारा काय उलटी. हा असं तिचा उगम बहु खोल तो कर हा तो जो जाणे तो अनुभव. तर त्याला तो उलट फिरवल्यानंतर स्वस्वरूपाचं विशेषत्वाने सामान्याचं नाही सांगत तुम्हाला, विशेषत्वाने त्याच्या ती गोष्ट लक्षात आणून देता तिथे बुद्धी जाणे आणि त्याच्या पुढे गेला की बुद्धी न जाणे, बुद्धी जाणे आणि बुद्धी न जाणे. न जाणे सामान्य आणि जाणे हे विशेष चैतन्य. आणि जो या बुद्धीच्या नादी लागलेला आहे, जो म्हणजे आता आतमध्ये बघा बरं का दुसरा कुठेतरी नाही, मग तुमचा नाद बुद्धीच्या मागे आहे का तिकडचा नाद लागलाय हे ज्याचं त्यालाच कळेल. कशाला तरी धरून बसलाय, कशाला तरी धरलंय त्यांनी बुद्धीच्या नादाला लागून. मी कीर्तन का आता शेजारी करता मानलाय ह्याचा परमार्थ तो शेजारी बोलतो बसला, त्याला सारखा सांगायला लागला आम्ही ह्याला जाऊन आलो, आम्ही त्याला जाऊन आलो, वारीला जातो दरवर्षी बाबा. काय झालं बुद्धीने काहीतरी धरले पण धरी नका धरलेलं हे दुसऱ्याच्या डोक्यावर तुम्हाला वाटत काहीतरी धरलं तरी परमार्थ पण ते शेजाऱ्याच्या आजूबाजूच्या नावावर जाम बसले त्याच्यात तिथं फक्त उडावून बसले समाज आणि मोठे बुद्धीच्या नावाला जे जे धरलंय आता काहीतरी धरले बरं का प्रत्येकाने काहीतरी धरले, जे धरलंय ते बुद्धीच्या नादी लागून धरलंय ते सोडणं त्याचं नाव आहे परमार्थ. ते सोडणं त्याचं नाव आहे परमार्थ. आणि ती एकदा सुटली संपलं. जाणीव नेहमी वेगळं घेतली ही आहे तोपर्यंत जाणीव नेहमी आणि ही बात झाल्यानंतर जाणीव कुठली नेहमी कुठली नाही ना तिथे ही इकडे वळा. म्हणजे जो बुद्धीच्या नादी लागलेला आहे, जो स्वतःला जीव नसताना जीव बनवून घेतोय, जो आभास आहे पण त्याला भासाचं त्याला त्या स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, तो इकडे अडकलेला आहे, त्याला बोध करायचं. त्याला जीव म्हणा चिदाभास म्हणा काही म्हटलं तरी हरकत नाही, पण मनाच्या ठिकाणी चिदाभास मनाला बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी ती भूमिका आलेली आहे ती पण आली जवळ आली ना तो बोलू भेटे ना मला तवची या साधना करावी लागेल. बरोबर आहे मनाला बोल, पण मनाला म्हणताना मनाच्या खाली जो चिदाभास चिकटलेला आहे तिथे बोल आहे असं लक्षात घ्यायचं. बुद्धीला का मनाला बोल काय हरकत नाही, म्हणताना मनाला म्हणा. कारण मन ही रचना अशी एक कळण्याची भूमिका आहे, उलगड मनामध्ये निश्चयाची भूमिकेची रचना बुद्धी आहे. या रचना आहेत सगळ्या. पंख्याची रचना हवा फिरवायची आहे, त्या बल्बची रचना उजेड द्यायची आहे. रचना जसं असं तसं काय पुढे होतं, पण रचनेला सत्ता लागते मागून हे लक्षात घ्यायचं. हे सगळ्या रचना आहेत. आता ह्या हॅलोजनला आपण म्हटलं तुला वीज आम्ही 30 दिलेली आहे, मग तू फिरत का बरं नाही, हवा का बरं देत नाही, माझी रचना नाही, मला फक्त प्रकाश द्यायची रचना आहे माझी. त्या पंख्याला म्हटलं फक्त हवाच फिरवतो तू, तुला वीज दिली नाही आम्ही, मग तू आम्हाला लाईट का बरं देत नाही, माझं नाही, माझी रचना आहे हवा फिरवायची. तसं मनाची रचना, बुद्धीची रचना, चित्ताची रचना, अहंकाराची त्याची रचना आहे. रचनेप्रमाणे कार्य आहे. रचना म्हणजे तुम्ही नाही, रचनेला मिळालेली जी सत्ता आहे ते तुम्ही आहात. हे भजची स्तव झाले वरी म्यानाही केलं रचनेने आणि सत्ता तुमची. सत्ता मी जे चिंतित त्या नावा ज्ञानही केले आईशी केले जाणीतले सुटला का झालं. एका ओळीतच काम झालं. हो हे मजची स्तव झाले माझ्यामुळे सगळं आहे, पण मी नाही केलं. हे प्रकृतीचं आहे करणं. हे जे जाणणं आहे त्याचं नाव आहे मोक्ष, त्याचं नाव आहे सुटला का. हे सांगते आपली पहिला श्लोक फक्त उच्चारतो आणि मग आपण उद्याचं चिंतनाला जातो. आपल्याला बोधाची जी भूमिका आहे, हा बोध कोणाला नेमका आता एकदा क्लिअर करू, कुठला बळकट करू आणि मोठा कोण कुंडली बोलतो. हा बोध कोणाला आता एवढी चर्चा होऊन लक्षात घ्यायला पाहिजे, सांगितलं गेलं कोणाला जीवाला.
जीव कोण आहे? तीन मिळून जीव आहे. पण तू कोण? इकडे आहे का तिकडे आहे? जोपर्यंत बुद्धीच्या नादात आहे तोपर्यंत जीवन आहे. बुद्धीचा नाद सुटला की तो इकडे माय बापाच्या चरणाला लागला म्हणून समजायचा. बुद्धीनं काय काय धरले सावळा तुमचं तुम्ही बघावं. कशाला धरला असेल, काय पदाला धरला असेल, का काय गादीला धरला असेल, का चाकरीला धरला असेल, बायकोला धरला असेल, का घराला धरला असेल, का बँकेला एकोणीला धरला असेल. राम जाणे तुमचं गवार आम्हाला उचलता येणार नाही. तुमचा तुम्हाला वेळ लागणार नाही, तिकडे आम्हाला वेळ लागेल. एवढं आतमध्ये सगळं गोंधळ आहे. त्या गोंधळात बाहेर निघाले 10-5 ते जेव घाला आणि या बाहेर काम झालं तो बकरा मारेल तर मारा, मग येऊ आम्ही तिकडे. असो तपो भीक्षीण पापानां शांतानां नितरागिनां मुमुक्षूणां अपेक्षोयां आत्मबोधो विधीयते. आत्मबोध कुणाला करायचा? आत्मबोध कुठे दृढ होऊ शकतो याचं चिंतन सांगणारा श्लोक आहे. आपण उद्या पाहू साधनांचं साधारणपणे कशा पद्धतीनं परंपरेची साधना आणि साक्षात साधना आपण चिंतन करू. आत्मबोध कोणाला एवढा विषय फक्त लक्षात ठेवा आणि चिंतन सगळं आतमध्ये घडूया, बाहेर नाही. बाहेर नाही, परमार्थ आतला करायचा आहे. तो तुमचा आहे. ज्याला बरोबर आणलं त्याच्या बी नादी लागला. काय सांगतो? जे आले बरोबर आले त्याच्या नादी लागू नका, कारण त्याच्या बुद्धीने काहीतरी दुसरंच घडून ठेवलं आहे ना आपल्या बरोबर. आता सगळे आपण एकत्र आहे, सगळ्याच्या बुद्धीने एकच झालंय का? वैखरीला पाहून द्या. मध्यमे लवकर गप्प बसत नाही, कारण वैखरी बंद झाली की मन गोळ मारायला सुरुवात करते. म्हणजे मध्यमा थांबली की मग जरा गाणं गायला लागतं. ते खाली बदल ते जरा गाणं म्हणायला लागतं आतमध्ये बऱ्यापैकी पश्चिममध्ये. आणि तिला बी टाच मारून परत घुसायचं आहे आणि परत स्मरून सुद्धा थंडावणार आहे. बरे ऊन परते पहिली वैखरीला थांबू. आतली गडबड तुमची तुम्हीच लक्षात घ्या आणि थांबवा. बाकी इतर अवांतर विषय काय विचारायचं असेल तर बातम्या आहेत, बाबा आणि सगळे मंडळे आहेत, त्यांच्याकडे जाऊन आदरपूर्वक नमस्कार करा आणि विचारा. काय विचारायचं असेल तर नेमकं तिकडं काही चाललंय, तो काय सांगतो त्यांचं आम्हाला पटत नाही. आज आणि नका पडू. काय करायचं आपल्याला त्याच्याशी? काही देणं घेणं नाही. आपलं गबाळ आपल्याला दुसऱ्याची गबाळ दुसरे घ्यायची. परमार्थ रोकडा परमार्थ आहे तो सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद महात्म्याने तो संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी तो ते मुक्तच होते. महात्मे अधिकारानं आले आणि अधिकारानं गेले. तो अवतार तुम्हाला धरावा आहे, कारण आमच्यासाठी तो अवतार धरला. या जड जीवांचा जीव म्हटलं की जड आला बरं का. जीवाला भरून जड शब्द आहे, पण त्याचं जडत्व जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. ते त्या शुद्ध अंतःकरणामध्ये आलेलं आहे. त्याला दृक्दृश्य असा काही शब्द आलेला आहे. म्हणजे चैतन्याकडून पाहिलं तर ते दृश्य आहे आणि जडाकडून पाहिलं तर हे दृक आहे, चैतन्य आहे. म्हणून चिदाभास आहे, त्याला विशेष महत्व आहे. त्याच्या सत्तेनेच सगळा संसार पुढे, त्याच्यामुळे संसाराची मांडणी आहे. नवे मान्यता दिली म्हणूनच संसार आहे. तुम्ही आहे म्हणता म्हणूनच संसार आहे. तुम्ही आहे म्हणूनच ईश्वर आहे. तुमच्या मान्यतेवर ईश्वर आहे. तुमच्या मान्यतेवर ब्रह्मा विष्णू महेश आहे. तुमच्या मान्यतेवर स्वर्ग नरक आहे. तुम्ही झोपी जाता तेव्हा ईश्वर बी नाही, ब्रह्मा विष्णू नाही, कोणच नाही. झोपेत फक्त बाकी तर सोडा. तुम्ही ज्याला आहे म्हणता ते असल्यासारखं तुमच्या माहितीसाठी म्हणून आहे. तुमच्या सत्तेने आहे ते आहे, पण ते सुद्धा नाही. अशी तुमची जी सत्ता आहे ती लक्षात घेऊया. अशा पद्धतीने 4-5 दिवसाचा योग या सर्व महात्म्याने जोडून आणलेला आहे. खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. आदरणीय भोसले बाबांनी चक्रवर्ती सर्व संस्थेने अनेक उपक्रम आपल्या आंतरिक परिवर्तनासाठी आपल्या मूळ स्वरूपाला पोहोचण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या चिंतन शिबिराच्या माध्यमातून राबवले जातात. निश्चितपणे काही आपले मतमतांतर असू शकतात, त्याचं चिंतनही केलं व्यक्तिगत काही विषय नाही. आणि चिंतन करून अशी भूमिका स्वीकारायला पाहिजे जे खरं आहे, जे साधू संतांनी
झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी, खास करून आमचे बाळासाहेब नाटक आहेत त्यांच्या कमिटी मेंबर त्यांच्या चरणी, आपले सर्व संत सज्जनांच्या चरणी सेवा समर्पित करू शकेल.